विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आता बघत-बघत आपलं 12वी ची परीक्षा एकदम जवळ आली. आज 8 फेब्रुवारी, मला वाटतंय 10 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी आपला पेपर आहे. पण बऱ्याच जणांना अजून मनामध्ये शंका आहे, की माझा अभ्यास होईल की नाही? आता मी इंग्लिशचा अभ्यास कसा करू? काही घाबरायचं नाही लक्षात घ्या. सगळं होतं. मी सांगतो ना, तेवढंच फक्त तुम्ही टॉपिक्स अगदी व्यवस्थित करायचं आणि न घाबरता परीक्षेला सामोरं जायचं. बघा, इंग्लिशचा पेपर आहे की नाही, हा एकदम सोप्पा असतो लक्षात घ्या. अजून जरी तुम्ही काही केलं नसेल ना, तर आजच्यापासून सुरुवात करा. पूर्णपणे तो 2 दिवसात तुमचा अभ्यास अगदी परफेक्ट होतो लक्षात घ्या. आता मी सांगतोय काय बघा, कोणकोणते टॉपिक आपल्याला करायचे आहेत लक्षात घ्या. पहिल्यांदा काय दिलंय बघा बाळा, आपल्याला टेक्स्ट बुक आहे की नाही? तर मला माहिती आहे आपल्याला टेक्स्ट बुक वाचायला वेळ आहे का? अजिबात नाही. पण मी काय सांगतो लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला प्रोज वाचायची गरजच नाही ना बाळांनो. तिथे सीन पॅसेज असणार आहे, तो बघून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. बरोबर? मिळाला वेळ तर वाचा, पण नका त्याचा वेळ खर्च करू. दुसरं काय बघा बाळांनो, पोएट्री. आता बघा, ह्या प्रोजचा अभ्यास करताना कसा करायचा आहे बाळांनो बघा, की जेणेकरून यामध्ये काय असतं बघा, एक फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, कॉम्प्लेक्स क्वेश्चन असतात, अंडरस्टँडिंग लेव्हलचे क्वेश्चन असतात, पर्सनल रिस्पॉन्स टाइपचे क्वेश्चन असतात, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर. झालं, एवढंच असणार आहे. बघा त्यानंतर काय असतं पोएट्री. आता हा बघा बरं का, पोएट्रीचा मात्र आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागतो. ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कसा करायला लक्षात घ्या. पोएट्री एकदा फक्त वाचा. तर पोएट्रीत काय असतं पाहणो, क्वेश्चन करायला लागलं ना, पोएट्रीमध्ये करावं काय लागतं? साधी गोष्ट आहे लक्षात घ्या. पोएट्रीमध्ये काय लागतं? पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे काय येतं? राईम स्कीम, बरोबर? फिगर्स ऑफ स्पीच. अजून काय सांगा पाहणो? एखाद्या पोएमचं टायटल, पोएटचं नाव, ते कुठून घेतलेलं आहे ते, त्यामध्ये मिळणारा मेसेज काय असतो? हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर ना आपण सगळं डिटेलमध्ये काय करूया? चर्चा करूया. बाळ बघा त्यानंतर काय सांगा नॉव्हेल. तर बऱ्याच जणांना प्रश्न काय पडतो, की नॉव्हेलमध्ये करायचं काय? जास्त काय नाही करायचं सांगतो लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये ना एक 4च नॉव्हेल आहेत. 4च फक्त काय आहेत? सेक्शन आहेत. 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4. बाळो त्याच्यामध्ये काय असतं बघा, 8 मार्क्स सगळ्यांनाच पडणार आहेत का? फक्त ऑब्जेक्टिव्ह केले तरी. आणि बघा कॅरेक्टर स्केच असतील, म्हणजे कंपेअर असेल, अशा प्रकारचे जर प्रश्न असतील का नाही बाळांनो, तर तेही मार्क मिळून जातात लक्षात घ्या. एकदा दोनदा तुम्ही फक्त वाचून काढा, ते लगेच समजतं. जास्त अवघड नाही लक्षात घ्या. फक्त एक दोनदा तुम्हाला वाचलं पाहिजे. तिसरं काय बघा बाळांनो, दुसरा सेक्शन काय तुम्हाला सांगा ग्रामर. आता दुसरा 1 मिनिट दुसरा सेक्शन काय बाळांनो रायटिंग स्किल. मी काय सांगतोय? 4 क्वेश्चन आहेत का नाही? प्रत्येकाला 3-3 ऑप्शन आहेत. मी काय म्हणतोय, कशाला 4 त्रिक 12 करायचे आहेत? 4 एक्के 4च फक्त. आणि ते पण कोणते करायला सांगतो बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. बाळांनो का पहिलं कुठलं आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. अरे फॉर्मॅट करा बास. आणि त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं असतं ना, मी तुम्हाला त्या सविस्तर व्हिडिओमध्ये सांगेन लक्षात घ्या. आता दुसरं काय दिलंय बघा, एक्सपान्शन ऑफ आयडिया ऑप्शनला ठेवा. जास्त करायची गरज नाही. पुढचं बघा बाळांनो काय दिलंय, ड्राफ्टिंग अ व्हर्चुअल मेसेज. अरे एक प्रकारचा फॉर्मॅट असतो ते केला ना तरी लगेच होऊन जातं. त्याच्यापुढे काय दिलंय बघा, इंटरव्ह्यू क्वेश्चन. फक्त काय बदलणार आहे बाळांनो? त्याचा फॉर्मॅट सेम असतो, क्वेश्चन सेम असतात. फक्त पर्सन आणि त्याचं फील्ड ऑफ करियर चेंज होतं. बरं मला सांगा, चाइल्डहूड कोणाचं बदलतो? काहीच नाही. पॅरेंट्स, एज्युकेशन, गोल, म्हणजे करियर आणि शेवटी मेसेज याच्यावरच क्वेश्चन असतात. ठरलेले 10-12 क्वेश्चन केले का नाही दुसरं काही करावं लागत नाही लक्षात घ्या. पुढे काय बघा माइंड मॅप. आणि लक्षात घ्या हे तर लय सोपं असतं रे. आपल्या माइंड मॅपचा अर्थच काय? आपलं ब्रेनमध्ये आपण एखादा स्टडी केल्यानंतर त्याचे मेन पॉइंट कसे आपण ट्रिम करतो, तेच पुन्हा फक्त एका फिगर आउटमध्ये मांडायचे असतात. वेब किंवा एखाद्या फिगरमध्ये पॉइंट आउट करायचे असतात. लक्षात घ्या पुढे काय दिलंय फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू. आता मी तुम्हाला ऑप्शन देऊ का बाळांनो? आता तुम्ही एखादा मूव्ही पाहिलाय का नाही बाळांनो? मी काय म्हणतोय चला की 12th फेलच करून टाका. का सांगा बाळांनो? इतका इन्स्पिरेशनल मूव्ही आहे ना आणि हे करताना दुसरी गोष्ट लक्षात घ्या. 12th फिल्म नावाचा मूव्ही पण आहे आणि 12th फेल नावाचं बुक पण आहे. म्हणजे एक केलं की नाही एका दगडात 2 पक्षी होतील. मग तुम्हाला काय यायचंय ते येऊ द्या. फिल्म रिव्ह्यू येऊ द्या किंवा काय म्हणू बुक रिव्ह्यू येऊ द्या. दोन्हीपैकी एक होऊन जाईल का नाही सांगा? मग नक्की पाहून बघा. मी तुम्हाला या प्रत्येकाचा एक फॉर्मॅट आणि एक एक्झाम्पल ना एकेका व्हिडिओमध्ये तुम्हाला देत राहील लक्षात घ्या.
आता बघा भावनो याच्यानंतर पुढे काय येतं सांगा भावनो. आता पुढचा टॉपिक आहे बघा ग्रामर. अरे ग्रामर किती असतं? 11 मार्क्सला सगळं मिळून असतं लक्षात घ्या. मग कशाला एवढा लोड घ्यायचा सांगा? मी सांगतो ना तेवढे फक्त टॉपिक व्यवस्थित करायचे लक्षात घ्या. त्याचे पण मी छोटे-छोटे फॉर्म्युले किंवा ट्रिक्स तुम्हाला देत राहीन लक्षात घ्या. पहिलं काय दिलंय बघा बाळांनो, पार्ट्स ऑफ स्पीच. का करायचं माहिती आहे बाळांनो? तर त्याच्यावर आधारित क्वेश्चन असतात. काय सांगा? मेक नाउन फॉर्म, मेक ॲडजेक्टिव्ह फॉर्म, मेक वर्ब फॉर्म, मेक ॲडव्हर्ब फॉर्म. बरं, वर्ब सगळे कशामध्ये मोडतात? पार्ट्स ऑफ स्पीच मध्येच मोडतात. म्हणजे हे आपल्याला चांगल्या प्रकारे करावं लागेल. पुढचं काय दिलंय बघा, की प्रेपोझिशन्स आणि आर्टिकल्स. थोरलेला प्रश्न आहे हो एक. प्रेपोझिशन आणि काय? आर्टिकल्स. मस्त आपण पाहून हे सगळ्या गोष्टी आपण 5th स्टँडर्ड पासून करत आलो लक्षात घ्या. तर आता बराच काळ त्यापासून आपण दूर आहे. त्यामुळे घाबरू नका. थोड्या-थोड्या ट्रिकने आपल्याला तेही लक्षात येतं. आता पुढचं काय बघा त्यानंतर? वर्ब्स. काय दिलंय? वर्ब्स. अरे वर्ब्सवर तर सगळं ग्रामर असतं लक्षात घ्या. वर्बचे किती टाइप असतात? मेन 2. पहिलं कुठलं सांगा? प्रायमरी वर्ब्स. दुसरी कुठली? मेन वर्ब्स. दुसरी कुठली वाहनो? प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. कुठली? ऑक्झिलरी वर्ब्स आणि मेन वर्ब्स. आता ऑक्झिलरी म्हणजे काय बाळांनो? प्रायमरी साधा एक रे बाळांनो माहिती आहे की नाही? टू बीची वर्ब्स. प्रेझेंट टेन्स, एम इज आर, पास्ट टेन्स, वॉज वेअर, फ्युचर टेन्स, शॅल बी आणि विल बी. बाळ बघा हॅवची वर्ब्स काय असतात? प्रेझेंट परफेक्टला हॅव हॅज, पास्ट परफेक्टला हॅड आणि फ्युचर परफेक्टला शाल हॅव आणि विल हॅव. आणि त्याचबरोबर मॉडल वर्ब्स तुम्हाला क्वेश्चन असतो. अंडरलाईन किंवा पिक आउट द मॉडल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. बरोबर आहे की नाही? मग आपण फक्त काय लक्षात ठेवायचं? मॉडल वर्ब आणि त्याचं फंक्शन. त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही लक्षात घ्या. मग लक्षात घ्या ही झाली प्रायमरी, ही काय झाली मॉडल. आता जे मेन वर्ब असतात ना बाळांनो याचे 4 फॉर्म असायचे. V1, V2, V3 आणि V4. ही बाळांनो जरा मन लावून एकदा फक्त करा. बघा, कधीही या गोष्टी तुम्हाला काय होणार नाहीत, जड जाणार आहेत लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा V1, V2, V3 आणि काय V4 म्हणजे बघा हे रूट वर्ब, हा पास्ट टेन्स, हे पास्ट पार्टिसिपल, हे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आयएनजी रूप असतं ना ते, आयएनजी फॉर्म. पण याच्यावर क्वेश्चन कसे असतात बाळांनो? टेन्स ह्याच्यावर असतात, व्हॉइस ह्याच्यावर असतात. बाळांनो एवढंच नाही, तुम्हाला एक्झाम मध्ये इन्फिनिटिव्ह तुम्ही ऐकलंय का नाही मला सांगा? नॉन फायनाईट वर्ब्स. मग पहा त्याच्यामध्ये काय दिलं? इन्फिनिटिव्हज, जिरंड्स, पार्टिसिपल्स या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. मग लक्षात घ्या हे जे की नाही सगळं हे झालं काय बाळांनो वर्ब आणि याच्यावर. पण याच्या व्यतिरिक्त अजून कोणते टॉपिक असतात का? इम्पॉर्टंट टॉपिक कुठला बघा बाळांनो? टेन्स, क्वेश्चन टॅग, क्वेश्चन म्हणजे काय व्हर्बल क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन आणि रेटॉरिकल क्वेश्चन. ओके. पुढे काय दिलंय बघा? व्हॉइस, चेंज द व्हॉइस. दरवर्षी क्वेश्चन असतो बाळांनो काय? मेक ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा मेक पॅसिव्ह व्हॉइस. बाळांनो डिग्री तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. असा तुम्हाला एकही क्वेश्चन पेपर सापडणार ज्यामध्ये टेन्स दिला नाही, क्वेश्चन टॅग दिला नाही किंवा व्हॉइस आणि डिग्री नाही. बाळांनो का तसा टॉपिक कुठला आहे? डायरेक्ट, इनडायरेक्ट. बरोबर? बाळांनो अजून काय दिलंय बघा? सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन यात काय असतं बाळांनो? मेक असर्टिव्ह, मेक एक्सक्लामेटरी, मेक इम्पेरेटिव्ह, मेक असं का ते? काय म्हणताय? मेक एक मिनिट हां. मग बघा मेक अफर्मेटिव्ह, मेक निगेटिव्ह. अजून एक असतं बरं का ट्रान्सफॉर्मेशन. मेक सिंपल सेंटेन्स, मेक कंपाउंड सेंटेन्स, मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बघा अशा प्रकारचं काय असतं सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन. पण अजून शब्द क्लॉजेस आठवतंय? पाहणं 3 प्रकारचे 2 प्रकारचे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. पुन्हा मेन क्लॉजचा टाइप नसतो पण सबऑर्डिनेट क्लॉजला 3 टाइप कुठले? मेन क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. ओके. ते आपण पाहू पुढे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय रे? कंजक्शन. अरे कंजक्शन म्हणजे कशाचा पार्ट असतो? पार्ट्स ऑफ स्पीच मधलाच आहे ना. मग हे वेगवेगळे कंजक्शन यूज करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्स एकत्र जॉइन करायची. अशा प्रकारचे पण क्वेश्चन असतात. मग बाळा मी सांगतो काय बघा, हे कुठले असतात कंजक्शन बाळा बघा. साधी गोष्ट आहे लक्षात घ्या. ॲज वेल ॲज, बोथ अँड, नॉट ओन्ली बट अल्सो, आयदर ऑर आणि नायदर नॉर. कितवी पासून शिकताय सांगा बरं? 5वी पासून ना? मग बाळांनो हे पण लक्षात ठेवा. आता बाकीचं बाळांनो थोडंसं चेंज करा काय सांगा बाळांनो? रिमूव्ह टू, यूज सो दॅट हे दोन्ही एकसारखे असतात. सो दॅट, दो अल्दो किंवा रिमूव्ह बट. बाळांनो ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली वेन, मेक सिंपल, मेक कंपाउंड, मेक कॉम्प्लेक्स.
मग बाळ बघा एवढं जे दिलंय की नाही, एवढं सगळं केलं ना, बाकीचं काहीच करायचं नाही लक्षात आलं. तुम्हाला मी खरं सांगू का? हो का? 2 ते 3 तास तुम्हाला टेक्स्ट बुकला लागतील. 2 ते 3 तास तुम्हाला रायटिंग स्किल लागतील आणि ग्रामरला 3 ते 4 तास. बघा, एवढ्या मी सांगू 10 ते 12 तासात ना बघा तुमचा अगदी क्लिअर आणि अगदी चांगला अभ्यास होईल. एवढा चांगला होईल, की तुम्ही 80 पैकी ना बाळांनो, कमीत कमी 60 टू 65 मार्क अगदी सहजपणे घेऊ शकाल लक्षात घ्या. आलं का लक्षात बाळांनो तुम्हाला? जे तुम्हाला फॉर्मॅट आहे ना, तुम्हाला मी सगळं सिलॅबस तुम्हाला थोडक्यात काय, तुम्हाला येणाऱ्या 10 तारखेच्या पेपरसाठी काय करायचं आहे, त्याचा फक्त मी तुम्हाला काय केलंय, की इंट्रोडक्शन केलं, की काय-काय आपल्याला करायचंय. मग या प्रमाणात टेक्स्ट बुकमधलं एवढं करायचंय. बाळांनो का, हे जे रायटिंग स्किलमध्ये आहेत ना, मी ठरलेत याच्या बाहेरचे काहीच करू नका लक्षात घ्या. एवढेच टॉपिक करा. कशाला आता ओझं घेऊन बसा सांगा बाळांनो. आता थोडं करून चांगली मार्क कशी पडतील, यावर फक्त आपण विचार केला पाहिजे. आणि पहिल्यांदा सांगतोय, मनात जी तुमच्या भीती आहे ना, ती भीती पहिल्यांदा काढून टाका लक्षात घ्या. इंग्लिशचा पेपर ना एकदम ईझी असतो, हे तुम्हाला नंतर सांगाल, की "सर आम्ही उगाच बर्डन घेतलं होतं. ह्याच्यात काहीच नसतं." अरे, इतका सोपा पेपर जगात कुठल्याही दुसऱ्या लँग्वेजचा नसतो लक्षात घ्या. मग आता मी सांगतोय काय, जे सांगितलंय ना, एवढे टॉपिक तुम्ही अगदी व्यवस्थितपणे आता आजपासून सुरुवात करा लक्षात घ्या. आजपासून कुठलाही दुसरा सब्जेक्ट घेऊ नका. ओन्ली फोकस फक्त काय बघा, इंग्लिशवरच करायचं लक्षात घ्या आणि आजपासूनच तुम्ही सुरुवात करा. करताय ना मग सुरुवात आता? चल लागा कामाला आता. एक लक्षात घ्या, आपल्या आता मी सांगितले ना, या सगळ्या सिलॅबसचे व्हिडिओ आहेत ना बाळांनो, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय की नाही बाळांनो? त्या YouTube चॅनलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी प्रोव्हाईड केलेले आहेत लक्षात घ्या. काय नाव आहे बघा? सह्याद्री इंग्लिश ट्युटर आणि या सगळ्यात तुम्हाला बघायचं आहे का बाळांनो का? आपल्याला दिसले बघा माइंड मॅपिंग, स्पीच रायटिंग, ड्राफ्टिंग अ स्पीच दिसतंय? इंग्लिश ग्रामर, इंग्लिश सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय का बघा? अनलेस, इफ नॉट हे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत ना, या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि याची जी लिंक आहे की नाही भावानो, ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तर मग आता लागा तुम्ही कामाला, लागा अभ्यासाला, लावा जोर. आणि बघा 60 ते 65 म्हणजे 60 टू 65 च्या अबोव्ह मार्क्स तुम्हाला मिळालीच पाहिजेत. करा सुरुवात. बेस्ट ऑफ लक.